नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक. मी डॉक्टर विशाल खडसे, दिलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा आपला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा, तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. मी आज जास्त वेळ न घेता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहोत की जे विद्यार्थ्यांनी पालक आतुरतेने वाट बघत होते, आज दिवसभर जे काही डिसिजन होतं तसं कोर्टाचा टाइम तर 3:30 वाजेपर्यंत असतो, पण आज 5:30 वाजेपर्यंत कोर्ट चालू होतं, कारण त्यांना आज हा फायनल डिसिजन हे द्यायचा होता. ओके, तसेच वारंवार मी ग्रुपला तसेच कॉलिंगवर असेल सर्व अपडेट हे दिवसभरामध्ये हे तुम्हाला देतच होतो. ओके, तर यामध्ये आता पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने आधीच दिलेला निर्णय दिलेला आहे की रिनीट ही होणार नाही, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो आधीच की रिनीट होणार नाही म्हणजे होणार नाही. आणि जे काही सुप्रीम कोर्टाने रिनीट होणार नाही याच्या मागे जे काही कारण सांगितलेले आहे ते सर्व कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रिनीट ही होणारच नाही आणि रिनीट ही झालेलीच नाही. कारण जे काही पुढे होणार होतं, कारण काही विद्यार्थ्यांसाठी 24 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान हे सर्व एनटी असेल, गव्हर्नमेंट असेल, हे सुप्रीम कोर्ट असेल लक्षात घेऊन हे करणारच नव्हते. पहिल्यापासून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलेलो आहे. तर यामध्ये तर रिनीट का नाही होणार आहे आणि का झाली नाही यामागील काय कारण आहे की बघा की फक्त 155 जे काय पटना असेल, बिहार असेल, या बाजूला फक्त 155 विद्यार्थ्यांना हा पेपर मिळालेला होता आणि 155 विद्यार्थ्यांमुळे 24 लाख विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेऊन परत विद्यार्थ्यांना त्रास देणं हे योग्य नव्हतं, असं काही वकिलांनी आज बाजू मांडलेली आहे. बऱ्याच वकिलांनी जे काही आहे विद्यार्थ्यांच्या बाजूनेच बाजू मांडलेली आहे, तर त्यानुसार सुद्धा आणि सुप्रीम कोर्टाला असा काही ठोस पुरावा मिळालेला नाहीये. कारण की असा ठोस पुरावा मिळालेला नाहीये की पेपर खरंच लीक झालेला आहे. काही ठिकाणी लीक झालेला आहे ते मान्य करतात, पण एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पेपर हे गेलेले नाही की काही विद्यार्थ्यांमुळे जास्त विद्यार्थ्यांना हे त्रास दिला जाईल. त्यामुळे हे सर्व काही अयोग्य होतं. त्यामुळे आता 10 मिनिटं आधी सर्व निकाल हे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की रिनीट होणार नाही. यावर काय होणार आहे, झाला तर रिझल्ट अपलोड होणार आहे. कारण की एक जो फिजिक्सचा क्वेश्चन होता ज्याला 2 अटेम्प्ट होते, सेकंड आणि फोर्थ, तर यामध्ये एनटीएच्या म्हणण्यानुसार जो 2 नंबरचा असेल तो ओल्ड एनसीईआरटी मधून आलेला आहे आणि 4th नंबर हे न्यू एनसीईआरटी सिलेबस मधून आलेला आहे. ओके, पण आयआयटी दिल्ली मधलं जे आहे तर त्यांनी क्लेरिफाय केलेलं आहे की चौथा आन्सर जे आहे 4th हे करेक्ट आहे. तर त्यामध्ये एक वेळेस परत रिझल्ट हे अपलोड होऊ शकते. कोणाचे मार्क्स हे मायनस, कोणाचे मार्क्स प्लस होतील त्यावर आपण नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर हे सांगितलं जाईल. तर यामध्ये विद्यार्थ्यांना ज्यांनी खरंच मेहनत करून अभ्यास केलेला आहे, खरंच त्यांनी हार्डवर्क केलेला आहे, त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूजच म्हणायला पाहिजे. कारण जर रिनीट झाली असती तर विद्यार्थी फार प्रॉब्लेम एकदम क्रिएट झाले असते. कारण की 1.5 ते 2 महिना हे होत गेलेले आहेत. विद्यार्थ्यांची लिंक ही स्टडीची अभ्यासाची तुटलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ज्यांनी हार्डवर्क मेहनत करून मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना परत तेवढे मार्क्स मिळवलेले गेले नसते. तर ही जी काही न्यूज आहे ही एक आपल्यासाठी तुमच्यासाठी एक आनंदाचीच आहे, ज्या करून की परत आता तुम्हाला काही स्ट्रगल करण्याची गरज नाहीये, हेडेक जास्त डोक्याला नसेल. आणि आता मॅक्झिमम आज रात्री किंवा उद्या रात्री किंवा आज रात्रीपासून सुद्धा जे काही एमसीसी असेल ऑल इंडियाची ही नोटीस यायला पाहिजे, जे काही अपडेशन व्हायला पाहिजे आणि उद्या परवापासून ही काउन्सिलिंगला सुरुवात होऊ शकते. जर ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटलं असेल की हा सरांनी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रिनीट होणार नाही आणि त्याचे कारण सुद्धा मी आधीपासून सांगितलेलेच आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी खरंच कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की हा सर खरंच तुम्ही सांगितलेलं होतं. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वाची अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंक मध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं असेल, म्हणजे स्टार्ट टू एंड पर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे आमच्याकडून तुम्हाला करून घ्यायची असेल ती सुद्धा आम्ही सर्व करू. आणि अदर स्टेट मध्ये जरी ऍडमिशन तुम्हाला करायचं असेल, आता बरेच विद्यार्थी आणि पालक ऑफिसला आमचे येऊन गेलेले आहेत. ओके, पण ज्या विद्यार्थ्यांना भीती होती की रिनीट होईल का, आता मग ऍडमिशन प्रोसेसला आपण सुरुवात करू नाहीये, तर आता जे काय आहे ते क्लेरिफाय झालेलं आहे, रिनीट होणार नाहीये, ऍडमिशनला सुरुवात होईल. अदर स्टेट मध्ये सुद्धा कमीत कमी पॅकेज मध्ये ऍडमिशन करायचं असेल, अदर स्टेट असेल, एमपी असेल, यूपी असेल, पंजाब असेल किंवा महाराष्ट्रात सुद्धा मॅनेजमेंट कोटा, आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन करायचं असेल, ते सुद्धा आम्ही खात्रीशीर आणि ट्रस्टेबल सर्व ऍडमिशन करून देऊ. आजचा व्हिडिओ एवढ्यापर्यंत असेल. फक्त तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू, धन्यवाद.